हॅलो यू गाईज, मी आहे राजनंदिनी आणि आज आमचा केदारनाथ ट्रिपचा डे 2 आहे आणि आम्ही आज चाललो आहे गुप्तकाशीला. आणि आज पण मी या बाईकमध्ये काहीतरी छेडछाडी करता करता त्याला इको मोडमध्ये टाकला आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर द व्हॉइस. It's day 2. What's your thought? अ फ्रेश स्टार्ट. रात्रभर खूप लाईट गेली, खूप आली, त्यामुळे झोप नीट नाही झाली. बट चांगला आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता नाश्ता करून लगेच केदारनाथच्या पायथ्याशी प्रवास सुरू. माझं नाव यश. थँक्यू. सर तुमचं काय होते? नावच नाव चैतन्य. बाकी चिंचवडवाला माहिती आहे. व्हिडिओ युट्यूबला जातो चिंचवडला काय? नाश्ता एक नंबर आहे. रात्रीची झोप पण व्यवस्थित झालेली आहे. सेम लाईट 50 वेळा गेली रात्रीतून आणि 50 वेळा एसी बंद झालं आणि खूप जास्त वेळा जाग आली आहे. बट या गोइंग गुड. ब्रेकफास्ट वॉज गुड. खूप दिवस पण चांगला जाऊ, कमी भांडणाचा जाऊ. व्हेरी गुड ब्रेकफास्ट. कोल्ड स्टॉ सँडविचेस. आता आम्ही चाललो आहे रुद्रप्रयागला आणि आम्हाला रस्त्यात एवढा सुंदर पाऊस लागला आहे. यू शुड लुक ॲट द व्ह्यू. आणि माझ्या मागं पोलिसांची गाडी काय येते अशी झुकबुक झुकबुक. One eternity later. आत्ता जस्ट आम्ही देवप्रयागचा संगम मिक्स करून पुढं चाललोय. का कारण की आम्ही चौघं पण जण एवढे गाढ झोपलो होतो की आमच्या ड्रायव्हरला वाटलं की आम्हाला तो संगम बघण्यात इंटरेस्टेडच नाही. आम्ही देवप्रयागच्या संगमला अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा संगम होतो आणि पुढे जाऊन गंगा बनते. तर तो संगम तर आम्ही आता मिस केला आहे. बट आता आमचा ड्रायव्हर बोलला आहे की पुढे जाऊन अजून एक संगम आहे रुद्रप्रयाग, तिथे मंदाकिनी आणि अलकनंदा नदीचा संगम होतो आणि पुढे जाऊन ते अलकनंदाच राहते पुढे जाऊन. तर लेट्स सी, तो वाला आपण संगम बघू आणि पुढे भेटू. Having our lunch with one of the best views till date. Alaknanda Nadi. ग्रेव्ही इज नाईस. मी नाही खाल्लं. थँक्यू. तर आज रात्री आपल्याला एवढा मोठा ट्रेक चालू करायचा आहे, ह्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे मला तुम्ही सांगा. स्केअर्ड. व्हॉट स्केअर्ड? ॲक्च्युअली थोडं स्कॅर्ड ऑफ वॉटर. स्केअर्ड ऑफ की मला जमेल का नाही फुल कम्प्लीट करायला. बस बिकॉज मला वॉक करत करायचं, मला घोडे वगैरे करायचं नाही आहे. पण तिकडे फीचर असतात, गोड्या नसतात. पुढे भीती तर काही नाहीये, पण सगळ्यांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न आहे आणि घेऊन जाणार आहे 100%. बाय द वे आमचे होणारे आयर्न मॅन आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना काय भीती नाही, ह्यांची प्रॅक्टिस फुल ऑन. आयर्न मॅन पण टायटॅनियम मॅन. सो आणि सगळ्यांचा माइंडसेट स्ट्रॉंग आहे, पण घाबरायला आहेत या दोघी. पण 100% घेऊन जाणार आहे. डेफिनेटली. माझं तर एकदा झालेलं आहे ऑलरेडी, म्हणून मला सगळे रस्ते पाठ आहे. मी तुमचं लोकल गाईड बनू शकतो. he is being local guide from past 2 days. एक्झॅक्टली. बट ते किती नाही पाहिजे बोललं तरी त्याच्यापासून जातात सगळेजण, हे पण डिस्क्लेमर का. एनी कमेंट्स? नो. बोल. तुमची काय प्रतिक्रिया? तुला काय वाटतंय की काय केदारनाथचा ट्रेक बद्दल झाली? सोनप्रयाग पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जरा अवघड आहे, कारण की ट्रॅफिक लागणार आहे. पण त्यानंतरचं ट्रेक तर एकदम मस्तच आहे. त्याची आणि प्रतिक्रिया पहिलेच देऊन झाली. जर तुम्ही स्वतःकडे सोडून व्हिडिओकडे लक्ष दिलं तर चालेल. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुमच्यासाठी परत एकदा सांगू. ठीक आहे, जसे तू दिसते स्वतःला. असं काय म्हणतात, वी होप दॅट आज पाऊस पडावा नाही. आणि उद्या पण जे आमचं जाणं येणं आहे त्यामध्ये पाऊस नको. आणि आम्ही जे केदारनाथला आउटफिट डिसाईड केलं ते घालून व्हावे. एक्झॅक्टली. कारण की तो खूप मेहनतीने घेतलेला आउटफिट.
एक्झॅक्टली. तर मग आता तेच. तर मग आज रात्री ट्रेकला सुरुवात करू, उद्या दुपारपर्यंत पोहोचू आणि मग हर हर महादेव. येस, हर हर महादेव. जय श्री केदार. जय श्री केदारनाथ. मी तर खूप घाबरलेले का, कारण की माझी 0 प्रॅक्टिस आहे. मॅडम, तुमचं काय कशाबद्दल? गाण्याबद्दल. हे वेगळ्या खंडात नाही. आता आम्ही अलकनंदा नदीच्या तीरावर वसलेलं असं एक जागरूक स्थान आणि जिला उत्तराखंडाची रक्षकही असे म्हणले जाते अशा धारी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी चाललो आहोत. माझ्या मागे जे मंदिर दिसतंय ते धारी देवीचं मंदिर आहे. माझ्या मागे जे मंदिर दिसतंय ते श्रीनगरमधलं धारी देवीचं मंदिर आहे. आणि असं म्हटलं जातं की ही देवी चारीधामचं म्हणजे यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ हे जे 4 मेन धाम आहेत त्याचं रक्षण करायचं काम करत असते. 2013 मध्ये या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू होतं. त्याच्यामुळे या मंदिरामध्ये देवीची पोझिशन चेंज करत होते. त्यामुळं केदारनाथमध्ये एवढा पूर येऊन लोक गेले असं पण म्हणण्यात येतं. तर आज एवढ्या मस्त ठिकाणी आपल्याला येता आलं हेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि इथली पण एक डिव्हिनिटी फील करता येते. ही जी अलकनंदा नदी वाहते ती पण खूप बघण्यासारखं आहे. एवढं मोठं पात्र आहे या नदीचं. हे पण एक आश्चर्याचीच गोष्ट आहे की आम्ही खूप वेळ झाली या नदीला फॉलो करतोय. तेव्हापासून ही जेवढी मोठी नदी दिसली तेवढीच मोठी आहे. पाण्याचा ओघ पण खूप जास्त आहे. तर तुम्ही पण नक्कीच भेट दिली पाहिजे जर तुम्ही चारीधामच्या यात्रेला येत असाल. आता आपण रुद्रप्रयागला आहे. इथे ही जी व्हाईटवाली रिव्हर दिसतीये ती अलकनंदा आहे जी येते बद्रीनाथवरनं. आणि ही जी ब्राऊनवाली आहे ती आहे मंदाकिनी जी येते केदारनाथवरनं. ह्या 2 नद्यांचा संगम होतो इथे आणि पुढे जाऊन ती अलकनंदा बनते. आणि मग पुढे देवप्रयागला मंदाकिनी देवप्रयागला तर जाऊन भेटतात आणि पुढे जाऊन ती गंगा रिव्हर बनते. जब भोले शंकर जी ने रुद्र रूप वो किया था, अवतार किया था, तो उस समय नारद मुनि जी ने उनको शांत करने के लिए यहाँ पे तपस्या की थी, तो इसलिए यहाँ का नाम रुद्रप्रयाग पड़ा था। ठीक है मैम, ये है मैडम पलाश का फूल। ये उत्तराखंड का राज्य पुष्प है। ठीक, इसको पीने के फायदे हैं कि जो हार्ट वाला रहता है उसके लिए तो बहुत बेहतरीन है ये वाला। बाकी पेट की जो बीमारियां रहती हैं वो सारा दूर हो जाता है। जो इसकी जड़ें हैं उत्तराखंड के अंदर कहीं पे भी आप जाओगे तो इसके पानी मिलेगा आपको, चाहे नदियां हैं, चाहे स्रोत है, चाहे झरने हैं, सब इसी का पानी। धन्यवाद। इस पानी को अगर आप ना सालों भर तक भी रखेंगे इस पानी में कभी भी कीटाणु नहीं आएगा। स्पेशल रुद्रप्रयाग का पाणी. जय भोलेनाथ. मला असे रोज वॉटर पिल्यासारखं वाटतंय. ते असं गुलाब समथिंग पिल्यासारखं आहे. नदीचं पाणी वाटत पण नाहीये. पिणार आहे का? रोज आणि लिंबू. हा, रोज. इट फील्स लाईक रोज. पिऊन बघ नाही. गुप्त काशीमध्ये चेक इन केलेलं आहे आम्ही आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30. आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आम्ही गुप्त काशीमध्ये केलाय स्टे. आणि दिसण्यावरनं तरी खूप छान वाटतं जेवण. खीर खाऊन बघा, खीर
आणि मेन म्हणजे सगळ्यात स्पेशल आम्हाला इथं भेटली आहे शेवयाची खीर. लाईट डेमो एक मिनिट. अँड दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, जिकडे मी पूर्ण केदारनाथ ट्रिप दाखवलेली आहे. तर सी यू सून इन केदारनाथ. ओके, बाय.